तुषार मसालेमध्ये मिरच्या न भाजता त्या उन्हात वाळवूनच कांदा लसूण मसाला चटणी बनवली जाते। माझे नाव मीरा अभिजित नारे। मी तुषार मसाले यांच्याकडून चटणी करून घेतली। आज चटणी फारच छान झालेली आहे आणि 6 किलो चटणी मी मिसळलेली आहे। मिरच्या मसाले आणि ओला सगळं इथूनच खरेदी केला आहे आणि छान झाले, चटणी छान झाली आहे। मीरा नारे यांची त्यांच्या लिस्टनुसार 6 किलोची कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवली ते पाहूया। यामध्ये त्यांनी 4 किलो बॅडगी, 1 किलो संकेश्वरे आणि 1 किलो लवंगी अशा प्रमाणे मिरच्या सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्यांचे देठ काढून खडा मसाला त्या प्रमाणानुसार काढून तो खमंग कढईमध्ये असा भाजून घेतला जात आहे। प्रत्येक खडा मसाला हा सेपरेट भाजला जातो। तर काही मसाले कोमट तर काही मसाले खमंग, काही मसाले हे कोरडेच भाजून घ्यावे लागतात तर काही मसाले तेल घालून भाजावे लागतात। यातील ठराविक मसाले जे आहेत ते कोरडेच का भाजायचे, ते जर तेलामध्ये भाजले तर ते असे चामट होतात, ते डंकामध्ये छान कुटले जात नाहीत, त्याची बारीक पावडर बनत नाही, त्यामुळे ते मसाले कोरडेच भाजून घ्यायचे। कांदा लसूण मसाला चटणी बनवणं म्हणजे खूप लेंथी प्रोसेस असते आणि ते अगदी काळजीपूर्वक करावी लागते। त्यामुळे तुषार मसालेमध्ये अगदी आपल्या आई आजीपासून चालत आलेली परंपरा जपण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। इथे पारंपरिक पद्धतीने कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते। एकाच छताखाली मिरच्या मसाले मिळतात। मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून त्याचे देठ काढले जातात। खडा मसाला प्रमाणानुसार असा खमंग भाजून घेतला जातो। ओला मसाल्याची तयारी केली जाते आणि छान मसाला चटणी बनवून दिली जाते। आता मीरा नारे यांचा हा खडा मसाला भाजून कंप्लीट होत आलेला आहे। तुम्ही पाहू शकताय किती छान खमंग मसाला भाजला गेलेला आहे। खडा मसाल्याची तर तयारी झाली। आता यांनी काळे मीठ यामध्ये वापरण्यासाठी सांगितलेले आहे, ते 4 किलो घेतलेले आहे। आता ओला मसाला कसा बनतो ते पाहूया। ओला मसाल्यासाठी लसूण स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आलेही स्वच्छ धुवून नीट करून ते आता चिरले जात आहे। आले, लसूण, कोथिंबीर हे आपण एकत्र ग्राइंडरमध्ये वाटून घेतो। यांच्या चटणीमध्ये पांढराच कांदा वापरायचा म्हणून सांगितल्यामुळे तो पांढरा कांदा चिरून तो छान भाजून घेतला जात आहे। ओला मसाल्याची तर तयारी पूर्ण झालेली आहे। आता या मिरच्या आणि खडे मसाले एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घातलेला आहे आणि मीठही घातलेलं आहे। ही छान कुटून याची बारीक पावडर झाली की मग यामध्ये ओला मसाला घालून चटणी मिक्स केली जाते। 6 किलो मिरच्यांपासून आता ही 18 किलो कांदा लसूण मसाला चटणी बनून तयार झालेली आहे। यातील गाठी फोडून त्यांच्या डब्यामध्ये भरून दिली जात आहे। पारंपरिक पद्धतीने कांदा लसूण मसाला चटणी कशी बनते ते पाहायचं आहे, मग तुषार मसालेला आत्ताच फॉलो करा।